नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कोपरे या गावामध्ये। इथे ज्या पद्मश्री राईबाई पोपरे यांना आपण आज भेटायला आलेलो आहोत। हे तुम्ही माझ्या मागे जे बघत आहात ना, हे त्यांना असंख्य मिळालेले अवॉर्ड्स आहेत। आता हे बघून आयुष्यात एवढे कधी अवॉर्ड्स आम्ही बघितलेले नाहीत आणि आज त्यांना भेटून पण आम्ही धन्य झालो। कारण जो प्रवास आहे हा खूप लांबचा होता, कारण हे डोंगराच्या वरती राईबाईंचं गाव आहे आणि याच्यामध्ये त्यांनी सगळ्या त्यांच्या जे अवॉर्ड्स आहेत ते सजवलेले आहेत। आता इथं तुम्ही माझ्या मागे बघू शकता, त्यांना नारी शक्ती पुरस्कार भेटलेला त्यांचा तो फोटो लावलेला आहे इथे। आणि पद्मश्रीचे जो आपण जो रोल बघतो तो रोल ह्याच्यामध्ये, आणि हे सगळे जे अवॉर्ड्स आहेत ना, त्यांना अजून भरपूर अवॉर्ड्स त्यांनी तिकडे ठेवलेले आहेत, कारण इथे जागा अपुरी पडते। आणि बाजूच्याच रूम मध्ये त्यांनी जे धान्य ठेवलेले आहेत, आपले जे पूर्वीचे जे धान्य होते ना, ते सगळे तिथे लावलेले आहेत। त्याचं पण एक आपण व्हिडिओ आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण पद्मश्री राईबाई पोपरे यांचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेणार आहोत, कारण त्यांच्याशी आम्हाला खूप बोलायचंय। आमच्या मनात जे काय साचलेलं आहे ते त्यांच्या समोर आम्हाला मांडायचंय। तो व्हिडिओ आता आपण बघूया त्यांच्या इंटरव्ह्यूचा। नमस्कार, माझं नाव राईबाई सोमा पोपरे, राहणार कोंबाळणी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। आणि माझं माहेर सासर म्हणलं तर हेच गाव आहे। आणि या गावामध्ये म्हणजे आम्ही 7 बहिणी होतो आणि एक बहीण 9 महिन्याची असताना आई वारली। मग आई गेल्यावर सगळं जाते, पण नाही सगळं सांभाळ आमच्या वडिलांनीच केला, सगळं काही वडिलांनी शेवटपर्यंत। आणि 9 महिन्याची बहीण होताना आई वारली। मग काही बहिणी शेतात काम करायच्या, काही गुरु वासरं वळायच्या, काही ते लहान बाळाला सांभाळायच्या। मग हे काम करता करता वडिलांनी शेती काम शिकवलं, कारण ते पण शाळा शिकेल नव्हतं, त्यांनी शाळा नाही शिकवता आली, त्यांची खूप गरिबी होती। मग गरिबीमुळे शाळा नाही शिकवता आली, पण निसर्गाची एक त्यांनी घरातच शिक्षण दिलं। कधीतरी असे मुलं बसवायचे, मग ते ज्ञान शिकवायचे। गरिबी आली तर लाजू नाही, श्रीमंती आली तर माझं नाही, टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपणा येत नाही। चांगल्या कामामध्ये मरून निघायचं पण सरून निघायचं नाही। आणि त्यांचा एक शब्द होता का 7 मुली होत्या, जिथं दिले तिथंच राहायचं, माझ्या नावाला पट्टा नाही लावायचा। हे वडिलांची शिकवणी होती, समाजात कसं वागायचं, कसं काम करायचं। आणि त्यांच्या 2 पेढ्याचा धंदा करायचे, ते गावोगाव डोक्यावर पेटी घेऊन त्याच्या प्रत्येक गावामध्ये लेकी असायच्या। ते पण म्हणायचे का आज मी लोकांच्या लेकीला जीव लावलं तर उद्या माझ्या लेकीला कोणीतरी जीव लावेल, मी दुसऱ्यांच्या लेकीला चांगलं म्हणलं तर माझ्या लेकीला कोणीतरी चांगलं म्हणल। आणि मी तर आज म्हणते का हे त्यांचंच पुण्य, मला एवढं काम येते हे त्यांच्या पुण्यामुळे झालंय। मग हे काम करत असताना माझा 12 वर्षीच लग्न झालं। इकडं पण प्रवास चांगला नव्हता, इकडं तर खूप खर्च आला, पण वडिलांच्या नावासाठी मी सगळं प्रवास गायच्या गोठ्यामध्ये केला। आणि तिच्या मग 4 बाळांना जन्म गायच्या गोठ्यातच दिला। संध्याकाळची डिलिव्हरी झाली तर सकाळचं मला सगळं काम करावं लागायचं। 7 दिवसाचे बाळ गावात पाठीची बांधून इथं कामाला यायचं। मग हे काम करत असताना तेव्हा कधी आजार नव्हता, थकवा नव्हता, काहीच नव्हता। पण जेव्हापासून हायब्रिड बियाणं, केमिकल खत, औषधं आले, तेव्हापासून घरात हळूहळू आजार सुरू झाले। मला इथून 10-20 किलोमीटर जावं लागायचं। मग एक दिवस दवाखान्यात जाताना रस्त्यात असं लक्षात आलं का घरात आजार नव्हते, हे येतात कुठून। मी विचार करत गेले, विचार करत आले। दुसऱ्या दिवशी आले, माझ्या शेतीमध्ये सगळी फिरले, बाजूची शेती पहिली आणि एका आंब्याच्या झाडाखाली बांधव बसले। त्या बांधव बसून मी असा विचार केला का आपल्या शेतीमध्ये पहिलं कोणतं बेणे पेरत होतं, आता कोणतं पेरतोय। आपल्या शेतीमध्ये पहिले कोणते पिकं होतं, आता कोणते पिकं घेतोय। पहिले शेतीला खत औषधं नव्हते, पण आता किती प्रकारचे खत औषधं देतोय, असं मी विचार केला। मग विचार करता करता मला असं लक्षात आलं का या केमिकल खतांमुळे, औषधांमुळे घरात आजार सुरू झाले। मग मी माझ्या घरातलं बंद करायचं ठरवलं का माझ्या घरातले केमिकल खत औषधं बंद करायचे। पण संध्याकाळी कुटुंब बसलं, मी लागले म्हणायला केमिकल बंद करायचं, गावठी बेनच लावायचं, खत औषधं नाही टाकायचे। मला घरातून खूप मोठा विरोध झाला, खूप म्हणजे खूप काय वाईट वाईट बोलू लागले। बोलता बोलता मग मला त्याचा खूप राग आला। मी एक शब्द त्यांना बोलली का आजपासून मी घरात काहीच बघणार नाही। पण मग मी 8 दिवस असा प्रकार केला, कोणालाच काय म्हणले नाही। 8 दिवसाच्या आत माझा एक नातू आजारी झाला। मी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याच्या आई वडिलांनी खेडेगावात 2 दिवस नेला, 5 दिवस अकोल्यात ऍडमिट केला, 3 दिवस संगमनेरला नेला। तिथं मग तेव्हा मी गेले, कारण मला राग खूप आला होता, मी त्याला बघायला सुद्धा नाही गेले। मग संगमनेरला गेलो, मला असं वाटलं का माझा राग मलाच कामी आला, कारण ते खूप परिस्थिती कठीण होती। तिथून ते 4थ्या दिवशी नाशिकला पाठवलं
नाशिकला पाठवलं तर आमच्या 1 रुपया सुद्धा राहिला नव्हता जवळ. मग गळ्यात एकच मंगळसूत्र होतं, ते नाशिक मध्ये मोडलं. तिथून ते बाळ परत मुंबईला नेलं. मुंबईला मग तिथे मला नातेवाईकांनी काही बरीच लोकांनी मदत केली, पण 1.5 महिना दवाखान्यात होतं तिथं, तेव्हा 1.5 लाख रुपये लागले. मग घरी आले, मला थोड्या दिवस शेती गहाण ठेवावं लागली, बैल विकावं लागले, आवताचे दूध म्हशी विकावं लागल्या, पण लोकांचे पैसे नाही ठेवले. आणि मग तिथून पुढे माझं कुटुंब मी सांगत तसं ऐकायला लागलं. मग मी माझं काही बेन जुनं होतं, काही नव्हतं. मी कोणाक 1 बी भेटली, कोणाक 2 भेटले, कोणाक एवढे दाणे भेटले ते मी गोळा केले आणि माझं सेंद्रिय पद्धतीनं करीत होते. त्या टायमाला मी ऊसतोडी कामदार होते. ऊस तोडून आले का मग इथं रोप तयार करायला लागले. समाजात चांगलं काम करायची ही माझी लहानपणापासून अपेक्षा होती. मग ऊस ते रोप तयार करून बचत गटांना देऊ लागले, 1-1, 2-2. नंतर बाईक संस्था इथं आली. मग बाईकच्या मार्फत मी बाहेर रोप देऊ लागले. त्या रोपांनिमित्त त्यांची माझी चांगली ओळख झाली. आणि मग हे बेन मी शेतात बी लावायला चालू होते, ते माझ्याकडे वळाले आणि मी टोकरी अशी ठेवली उतरून लागले त्यांचे संगप्पा माराय. आता हेच सर होते, एक अजून होते. मग ते म्हणे मावशी कुठे चालू होते? म्हणले पाऊस पडलाय, चालेल शेतात बी लावा. म्हणून कशाचे नाव सांगता का? म्हणले एवढे पुढे मी तुम्हाला नाव सांगू. मग त्याने मला विचारलं कोणत्या बाजारातून आणले? म्हणले बाजारातून नाही आणलं, हे पारंपरिक जुनं बी आणि हे सगळं गावठी. ते म्हणे लोक नवीन आणतात, नवीन करतायत, तुम्ही काय ठेवलं? मी म्हणले नवीन आणतात, नवीन करतात, पण हे जुनं जे आहे तर मी आता तुम्हाला अनुभव सांगितला, हा त्यांना सांगितला. आणि मग ते गेले. ते 3ऱ्या दिवशी मला ना माहिती परत आले, तेव्हा मी राखेतून बी चाळीत होते. असं ते त्यांनी विचारलं. म्हणले पारंपरिक राखेमध्ये ठेवलं, याची उगवून 3 वर्षे जशी तशी होती आणि खाण्यासाठी ते 10 वर्षापासून पण टिकतं. हे त्यांना सांगितलं. त्याने अशी शाला आथरली, शॅम्पल बाहेर काढले. त्यांना 100-125 वाण माझ्या घरात भेटले. मी म्हणत होते माझं सगळं देशी गावराने, पण तेव्हा ते नव्हते म्हणत. त्याने सगळं तपासायला नेलं. आता ते जुनं ते सोनं होतं ते सगळं देशी निघालं. आणि मग देशी निघालं. मग त्यांनी मला एवढी मोठी मदत दिली का त्यांच्या मदतीने एवढं मोठं काम झालं. मग हे एका बीला किती फुटो, एका कांड्याला किती फुटो होते, एका बी पासून किती बी तयार होते, हे मी माझ्या शेतात सुरुवातीला करून दाखवलं. मग तिथे बचत गट यायचे, शेतकरी गट यायचे बघायला. 4 जाती हायब्रिड भात लावले, 4 जाती गावठी भात लावले. रासायनिक खत दिलं नाही तर हायब्रिड वाहनाला 1 लोंबी सुद्धा आले ना, गावठी वाहनाला दाणे आले. मग हे काम हे त्यांच्या मदतीने मी केलं. मग हे लोकांना समक्ष दाखवून दिलं. आणि मग तिथून आम्ही एक कळसुबाई कमिटी स्थापन केली. आणि मग तिथून हे मोठं होता बाहेर गेलं. त्याच्यानंतर आम्ही बाईकच्या मदतीने आम्ही एक ठिकाणी प्रदर्शन लावू लागलो या बियाचं. तिथं मग लोकांना माहिती देऊ लागलं. मग असं माहिती होता आता सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या जगात माहिती होत गेलंय. तर मला बाईकची खूप मोठी मदत भेटली. त्यांची मदत नसती भेटली तर आज मी माझ्या गावातच असते म्हणायला. कारण जगासमोर यायला मी शिकलेली नाही. मला लहानपणापासून समाजात चांगलं काम करायचं होतं, पण आपल्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही. आपण काय समाजात काम करणार ही माझ्या मनाची एक इच्छा होती. तर आता ते समाजात काम चांगलं करायची माझ्या मनाची इच्छा पूर्ण झाली. मग आता शेतकऱ्यांना मी सांगते का प्रत्येक गावात एक बीज बँका पाहिजे. प्रत्येक हे गावठी बेन प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापासून गेलं पाहिजे. प्रत्येकाच्या दारात किचन गार्डन पाहिजे. प्रत्येकाच्या शेतात परसबाग पाहिजे. आणि प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त भाजी आली पाहिजे. आता लोक म्हणतात एवढं मोठं काम आहे, तुम्ही पण म्हणते, पण मी म्हणते अजून खूप छोटं काम आहे. ज्या दिवशी प्रत्येकाचं विषमुक्त ताट होईल ना, त्या दिवशी मी म्हणेल माझं काम मोठं झालं. आणि हे पुरस्कार माझे काहीच नाही. हे पुरस्कार या मातीचे, या काळ्या आईचे, माझ्या बियेचे, माझ्या शेतकरी बंधूंचे. तर मग असं माझं म्हणणं आहे का प्रत्येकाच्या दारात किचन गार्डन पाहिजे, प्रत्येकाच्या दारात परसबाग पाहिजे. आणि हे काम गावोगाव गेलं पाहिजे, प्रत्येक घरोघर गेलं पाहिजे, असं माझं एक स्वप्न आहे. जेव्हा हे स्वप्न पुरं होईल तेव्हा मी म्हणेल. आणि हे काम मी आहे तोपर्यंत करीतच राहील. समाजाची सेवा ही समाजाची सेवा मी आहे तोपर्यंत करीतच राहणार. धन्यवाद. सगळ्यांना वाहन झालेत, पण मग आमच्या बाईकच्या मदतीने आम्ही ठिकठिकाणी एक बँका एक दऱ्याला सुरू केली, एक देवगावला, एक अशी बारी वारगोचीला पण बारीच्या पायातारा पण एक चांगली बँका झाली बाळगोडे म्हणून. मग असे आता हे बी म्हणजे प्रत्येक घरोघर गेले असं ग्रामीण भागामध्ये. पण शहरामध्ये लोक नेतात, पण ते एकदा पिकवलं का परत त्याचं बी धरती नाही, परत त्याच्या भक्ती नाही. मग हे प्रत्येक गावामध्ये केलं. पण आता भरपूर लोक येतात बिनियाला आणि भरपूर गावांमध्ये हे गेलेले. आणि हे काम आता भरपूर लोकांनी सुरू केलंय.
का लोकांना आता कळलं गावठी काय ना हायब्रिड काय हे लोकांना कळलं. आता बरेच लोक माझ्याकडे बी न्यायला येतात आणि स्वतः पुरतं करतात, पण अजून समाजाला जे द्यायचं ते देतात. शेतकरी सुद्धा त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न मावशीचे पैशांचा पण असतो. त्याच्यामुळे ती कसं करत पैसा महत्वाचा असतो नाही. पैसा ते गावठी बियाण्याला बाजारभाव जास्त घेता येतो ना. आणि पैसा किती असला तर पैसा कोणी खाईल का? नाही खाऊ शकत पैसा. खरं ही माती आपल्या अन्न देते. माती आहे सगळ्यांची. माती चांगली तर अन्न चांगलं, अन्न चांगलं तर माणूस चांगलं. आणि हे काम जर आज तुम्ही आम्ही केलं तरच या पुढच्या पिढीला माहिती होईल, नाही तर या पुढच्या पिढीला काहीच माहित होणार नाही. आणि एवढं करता करता ही काळी माती आपल्या अन्न देते. माता ही माती जर संपली तर आपण आजार झालो पुढे एखाद्या हॉस्पिटलमध्ये, पुढे एखाद्या दवाखान्यात जातो, माती संपते, याला कोण डॉक्टर आणणार आहे, आपण कोण वैद्य आणणार आहे? मग हा विचार केला पाहिजे. खरं म्हणलं तर बी आणलं आम्ही शाळेच्या गेटवर, भाजीपाला केला, काही मदत केला, पण त्याची चव वेगळी आणि बाजारातून भाजीपाला आणली तिची चव वेगळी, खूप वेगळी चव पडते. आणि रानभाज्यांची एक चव वेगळी. रानभाज्या आता रानभाज्यांचे नुसते मीठ आणि मिरची टाकली तरी रानभाजी चविष्ट लागतात. शहरामध्ये भाज्यांचं बी सुद्धा ठेवलं नाही. आणि शहरामध्ये लोकांना काय भाज्यांचं नाव आहे हे सुद्धा माहित नाही. हे लोक मला विचारायला येतात. आता याच्या श्रीरामपूर पशी गाव आहे, तिथले शेतकरी आले होते. ते म्हणे आमच्या मायला 8 दिवस आणून ठेवितो. म्हणजे 8 दिवस काय मी घरी नाही राहणार, तुमच्या महिलांना ठेवायला ना. आमचं या घराने बागणे काही असो म्हणून तुम्ही 8 दिवस सुट्टी काढायची, रानामध्ये फिरवायच्या आणि रानामध्ये त्या भाज्या दाखवायच्या. म्हणले 1-2 दिवस ठीक आहे, पण 8 दिवस नाही मी करू शकत. मग मला न्या ना तुमच्या गावाला. म्हणलं त्या कशा बनवायच्या, कशा खायच्या, कशा शिजवायच्या, काय काय रानभाज्या हे आमच्या महिलांना सगळं दाखवून द्या म्हणून आम्ही 8 दिवस लावतो. आणि रानभाज्या खूप पौष्टिक आहे. त्यावर रानभाज्या काही वाळून ठेवल्या तर आपल्याला 4 महिने खाता येतात. आता मोहचं झाड आहे आमच्या ग्रामीण भागामध्ये, एवढ्या पाटीच्या पाट्या त्या मोठ्या फोडायच्या, ते बी बाजूला काढायचं आणि त्याची भाजी वाळून ठेवायची. आणि मग आपल्याला पावसाळ्यावर उन्हावर जेव्हा पाहिजे तेव्हा ती भाजी करता येते. म्हणजे अशा रानभाज्या भरपूर भोकर वाळून ठेवता येतात. हे कारली दोडकीची सुद्धा भाजी वाळून ठेवून आपल्याला करता येते, पण हे लोक करत नाही आता. हा. आणि पावसाळ्यात रानभाज्या आमच्या इकडे ते 4 महिने रानभाज्या खातात. पाऊस पडला का रानभाज्या आपाप वर उगवतात. एक भुईफूड असतो असा एवढा, म्हणजे जमिनीतून त्याचं बी नाही दिसत, त्याचं काहीच नाही दिसत. तो आपाप पाऊस पडला का जमिनीतून वर निघतो, असा एवढा मोठा होतो बटाट्यावानी, फार एवढा पण होतो. आणि तो फक्त 1 दिवस राहतो. तो तेवढ्या टाइमात आणून त्याच्या वरचं टलखर काढून आणि त्याची बटाट्यावानी एकदम नुसती अशी भाजी हलवून घेत तर एवढी छान भाजी लागते. काही ते लोक म्हैसूर म्हणतात, आमच्याकडे 17 म्हणतात गावठी भाषेत. श्रावण महिन्यामध्ये असे मोठमोठे 17 उगवतात. हा छत्र्या त्या उपटून आणायच्या आणि त्या फक्त अशा वरचं टलखर काढून टाकायचं, ते आपाप निघत काढलं आणि त्याची भाजी बनवायची. मटणाला याला चव नाही एवढी ती भारी भाजी लागते. आणि हे आमचे लोक खातातच आयुष्य रानभाज्या. हे रान वनस्पती पाऊस पडला का ते आणतीलच आणि खातीलच. भरपूर लोक म्हणतात, काही कंपनीवाले म्हणतात, काही दुकानावाले म्हणतात आम्ही तुमच्या नावाचे शहरामध्ये दुकान. आमच्या अकोल्यात किती लोक म्हणतात बाहेरचे, अकोल्या ठिकाणी दुकान टाकलं तर लोकांना इथे यायला नाही लागणार, मग लोक तिथूनच घेऊन जातील. पण तिथून नेलेल्या लोकांना पण कळणार नाही का हे बाजारातले का खास गावठी आहे म्हणून. मग इथं आलं तर मग आता तिकडे आमच्या ग्रामीण भाग आहे. आता या वर्षी माझी 2दा लागवड केली, 2दा वाया गेली, आता 3री लागवड करायची परत. मग अशा ग्रामीण भागामध्ये हे काय लोकांना माहिती आहे कसं पिकते काय. मग इथं आले बरं त्यांना दिसतं. आता जर पहिली लागवड असते ना तर आता सगळं माझे भाजीपाला फुलवा असता, सगळं दाखवला असता. पण यावर्षी एवढा पाऊस पडलाय का 2 टाइम लागवड करून फेल गेले. आता आज लावायचं होतं, पोरं मग त्या थांबा आता अजून 2 दिवस पाणी सांगेले. आपण जी गावठी भाजी जी लावतो त्याचं उत्पन्न कमी येतं का? नाही येत कमी. त्याला जेवढं आपण रासायनिक खत जेवढं टाकतो ना हायब्रिड शेतीला, हायब्रिड वाहनाला त्याचं पीक जास्त येतं ना, तसं याला शेणखत गांडूळ खत याला जास्त टाका. जेवढं आपण टाकू जीव अमृत तेवढं त्याचं बी तयार होते. मी एका कारलीच्या बी पासून 5 किलो बी तयार केलं होतं. जिथं गांडूळ खताची टाकी बांधली होती ना तिथंच तो येल लावला आणि एकच येलवर आला होता. पण मांडव असा खूप मोठा घालून दिला, त्याच्यावर तेवढा पसरला. घरची भाजी खाऊन 5 किलो बी तयार केलं होतं त्या एकाच बीच.
नाही त्याला आपण शेणखत भरपूर टाकायचं त्याचं जेवढं ज्याला समजलं त्याला समजलं. त्याला जेवढं आपण शेणखत गांडूळखत जीवामृत असं म्हणजे आपण जशी आपल्या पोरांची काळजी घेतो. हा मग तशी त्याची हा. अरे बाळा हे बीज आहे हे लहान बाळाला जीव लावतो असंच त्याला पण जीव लावला पाहिजे तर त्याचे उत्पन्न होते कोणताही माल असो. आणि या वर्षी तर तेवढं बी पण तयार होतं का नाही कारण उन्हाचं पाणी नाही राहते शेतीला. बिलकुल नसतं पाणी. नाही उन्हाचं नाही पाणी. एकदम प्रॉपर आहे ना. उन्हाची पार प्यायच्या पाण्याची अडचण होते तर मग मला थोडं विहिरीला थोडं पाणी प्यायला साठवूनच ठेवावं लागत नाही तर उन्हाळ्याचे ते पाणी जर शेतीला वापरलं तर परत प्यायला पाणी नाही भेटणार.